प्रतापगडावर आपलं हार्दिक स्वागत. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांचे एकूण 365 किल्ले. या 365 किल्ल्यापैकी जो प्रतापगड आपण पाहायला निघालेलो आहे, हा प्रतापगड आजही खाजगी मालकीचा आहे. सरकारचा ताबा नाही गडावर. शिवाजी राजांचे 13वे वंशज सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा प्रतापगड, जो 7/12 आहे गडाचा, तो पूर्ण त्यांच्या नावाचा आहे. समुद्र सपाटीपासून प्रतापगडची उंची आहे 3500 फूट आणि महाबळेश्वर जे आहे ना, त्या महाबळेश्वरची उंची आहे 4500, म्हणजे 1000 फुटात आपण खाली आहोत. प्रतापगडावर जी ऐतिहासिक घटना घडली पायथ्याला, ती म्हणजे अफजल खानाचा वध. अफजल खान आदिलशाही दरबारातला सर्वात बलाढ्य सरदार. चढे घोड्यानिशी मी शिवाजी राजांना पकडतो, शिवाजी राजे सापडले नाहीत तर त्यांना मारून विजापुरात हजर करतो, असं म्हणत तपकातला विडा उचलला. दरबारमध्ये जेवढे सरदार होते अतिशय खुश झाले. सर्वांना वाटलं शिवाजी भोसले आता काही जिवंत राहत नाही. बडी बेगम साहेबा एवढी खुश झाली, स्वतःच्या गळ्यातला हार काढला, खानाच्या अंगावर फेकला. खानाला सन्मान वाटला. खान ज्यावेळेला विजापूरला निघाला त्यावेळेला त्याने विचार केला, आपण एवढ्या दूरवर चाललोय, आपलं जे कुटुंब आहे ह्या कुटुंबाला भेटायला जावं. विजापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर अफजलपूर म्हणून गाव आहे. त्या अफजलपुरामध्ये खानाचं कुटुंब राहत होतं. खानाचं कुटुंब किती होतं? खूप छोटं होतं. छोटं म्हटलं तर खानाला 64 बायका होत्या आणि 46 मुलं होती. ज्या वेळेला अफजल खान त्या अफजलपुरामध्ये गेला ना, तेव्हा त्याच्या घरातून त्याला रडण्याचे आक्रोश ऐकू येऊ लागले. सर्व बेगम त्याच्या रडत होत्या. त्यावेळेला त्याने आवडत्या बेगमला विचारलं की तुम्ही का आक्रोश करताय, का रडताय? त्यावेळेला तिने उद्गार काढले की ज्या शिवाजी राजांना आपण पकडाय निघालेला आहात, माराय निघालेला आहात, त्यांचा प्रताप, त्यांची बहादुरी, त्यांचं शौर्य माहिती नाही का? शिवाजी राजा हा जादूटोणा करण्यामध्ये अतिशय पटाईत आहे. आत्ताही ते असेल तर थोड्या वेळाने तो दुसरीकडे दिसणार आहे आणि तुम्ही तुमच्या हाती तो लागणार नाही, तुम्ही जिवंत परत येणार नाही. असं म्हटल्याबरोबर खान चवतळतो, एकच थोबाडीत देतो तिच्या बेगमच्या, तिचा जीव जातो. मग उर्वरित 63 बायका खान काय करतो, त्याच गावामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये 63 बायका बुडवून मारतो. त्या विहिरीला नाव देण्यात आलं खूनबावडी म्हणून. आजही त्या अफजलपुरामध्ये खानाच्या 64 बायकांची थडगी आणि ती खूनबावडी पाहायला मिळते. मग अफजल खान विजापूर तर मग अफजल खान काय करतो, 40,000 सैन्य बरोबर घेतो, हत्ती घोडे उंट तोफखाना एवढा घेतो आणि तुळजापूर गाठतो. तुळजापूरला आपल्या आदिशक्ती तुळजाभवानीचं मंदिर. त्या तुळजाभवानी मंदिरामध्ये खान गाई म्हशी कापतो, गाई म्हशींच्या रक्ताचे अभिषेक देवीला घालतो. येताना शिखर शिंगणापूर, पंढरपूर सर्व देवस्थानांना उपद्रव करत. एकच उद्देश, जो राजा हिंदवी स्वराज्य स्थापन करायला निघालेला आहे, रयतेचा झालेला छळ पाहून आपल्याला भेटायला मोकळ्या मैदानात येईल. पण राजांना माहिती होतं आपली ताकद लहान आहे, आपले राज्य लहान आहे. खानाच्या 40,000